त्या पक्षाच्या वतीनं आज आम्ही पनवेल पोलीस स्टेशन मध्ये पनवेल पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहे त्यांना आम्ही भेटल्याच्या नंतर त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं जे बदलापूरमध्ये जे प्रकरण घडलं त्या प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विविध ठिकाणी आंदोलनं आणि त्याची चर्चा चालू आहे। निश्चितपणे प्राथमिक शाळा इंग्लिश शाळा प्राथमिक या शाळेमध्ये जी दोन मुली त्या ठिकाणी 4 वर्षाच्या दोन्ही त्या शाळेमध्ये असताना याच्यावरती कठोर कारवाई तर व्हावीच तर मागणी सर्वसामान्य माणसांनी देखील आहे। परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला आपण फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणतो आणि त्या बदलापूर सारख्या ठिकाणी परत चौथी घटना त्या ठिकाणी उरणमध्ये घडली, उरण नंतर त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये घटना घडली, कळव्यामध्ये घटना घडली, आज अकोल्यामध्ये तशी घटना प्राथमिक शाळेमध्ये सातत्याने घडली। आमची अशी मागणी आहे मग महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा आमच्या पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे यांनी देखील मागणी केलेली आहे की आंबेडकर चळवळीतल्या सर्व घटनांना आम्ही या ठिकाणी आव्हान की सर्वप्रथम तर या ठिकाणी या घटनेचं जाहीरपणे निषेध तर आंबेडकर चळवळीच्या वतीने करत आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी विविध ठिकाणी अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर निश्चितपणे पोलीस प्रशासनाला मागणी विनंती आहे की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कायद्याचा विचार न करता त्या ठिकाणी अशा धर्माने जे केलेलं कृत्य आहे त्याच्यावरती आमची तर मागणी अशी आहे आंबेडकर चळवळीच्या वतीनं आणि आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने की त्याला फाशीची शिक्षा द्यावी। तर फाशीची शिक्षा जिथपर्यंत अशा नराधमांना होत नाही तिथपर्यंत अशा ज्या मुली जे मुलगी 14 वर्षाची 15 वर्षाची जी मुलगी 3 वर्षाची 4 वर्षाची अशा मुलींवरती अशा प्रकारचा ज्या मुलींना काही तर समजत नाहीये अशा मुलींवरती अशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार आपण एका साईडला बोलतोय राज्य सरकार असं म्हणतो की आम्ही लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये त्या ठिकाणी देत आहोत, परंतु त्यांना 1500 रुपये देत असताना या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांनी याच्याद्वारे तात्काळ त्यांची भूमिका पहिले स्पष्ट करून त्याच्यावरती होणाऱ्या ज्या शाळेवरती ज्या होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार आहेत त्याच्या विरोधामध्ये आपण काय भूमिका घेतो अशा प्रकारची संकल्पना आमची राज्य सरकारकडे आहे। जर राज्य सरकारने या गोष्टी जमत नसतील तर त्यांनी तात्काळ आमचं म्हणणं असं आहे शालेय शिक्षण मंत्री असतील, राज्याचे गृहमंत्री असतील आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील यांनी तात्काळ जर याच्यावरती निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रामध्ये येणारा महायुतीच्या सर्व जे काही नेते आहेत त्यांना निश्चितपणे ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्या त्या ठिकाणी अशा लाडक्या बहिणींकडूनच त्यांना या ठिकाणी फटका मिळेल, कारण 1500 रुपये चालणार नाही त्यांच्या संरक्षणाचा देखील विषय जर संरक्षण त्यांना मिळणार नसेल तर निश्चितपणे संरक्षण मागतील कोणाकडे, कारण पोलीस याच्यामध्ये इतका हलगर्जीपणा कधी कधी करतायत। पोलिसांचं म्हणणं असं आहे की एखाद्या फिर्यादीने त्यांच्याकडे जर एखादी तक्रार घेऊन गेल्याच्या नंतर ती जर 12-12 तास 18-18 तास जर ते घेणार नसतील तर त्या सर्वसामान्य माणसाकडे मागायचा फरक होतो। आमची मागणी अशी आहे सर या जरा जमाला मग कुठलाही प्रकरण असले महाराष्ट्रामधला किंवा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकरण तात्काळ निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महायुतीला या ठिकाणी संपूर्णपणे त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्यांना याला फटका मिळाल्याशिवाय राहणार नाही। शाळा कोणाचीही असो कुठल्याही पक्षाची शाळा असू दे, परंतु अशा प्रकारची कारवाई जर केलीच नाही तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये महायुतीला राहणार।